हाय हॅलो जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आलो होतो पुन्हा एकदा दवाखान्यामध्ये, कारण मुलींना ना त्यांचं सर्दी ताप वगैरे खोकला कमीच झाला नव्हता. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर नंबर लावला आणि तेथे डॉक्टर नसल्यामुळं डॉक्टर 1 तासांनी येतील असं सांगितलं. तर आता ह्या मुली पण मला भूक लागली असं म्हणत होत्या, तर त्यांना मी घेऊन आले बेकरीमध्ये, कारण देगलूरला कधीही गेलं तर त्या बेकरीमध्ये नक्कीच नेतात. जसं तर हे पदार्थ देऊच नाही त्यांना, पण मुलींचा हट्ट असा असतो की कधीतरी महिन्यातून एखादी वेळेस चालेल म्हणून काही त्यांच्या आनंदासाठी मी त्यांना पुन्हा तिथे घेऊन गेले. त्या दोघींनी चॉकलेट पेस्ट्री ऑर्डर केली आणि खाल्ली मस्त अशी, आणि त्यानंतर आम्ही पुन्हा दवाखान्यामध्ये आलो. तर मागच्या वेळेसची जी औषधं संपली, पण त्यांचं कमीच झालं नाही. खोकला वगैरे आणि शर्वरीच्या मानेवरती गाठी पण झाल्या होत्या. तर त्या दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये गेले. ईश्वरीचं कमी होतं पण शर्वरीचं झालं नव्हतं, तर त्यासाठी तिला पुन्हा एकदा न्यावं लागलं. अशी ही गर्दी, जेवढी गर्दी त्या दिवशी होती तेवढीच गर्दी आजही होती, कारण वातावरण चेंज झाले आणि मुलांना बरेच सर्दी ताप खोकला लूज मोशन्स असं होते. तर येता पुन्हा एकदा आता राशन थोडंसं संपलं होतं, तर थोडासा किराणा मी घेऊन आले. शर्वरी तिच्या दिदीसोबत तिथंच राहिली, कारण तिची मोठी दिदी देगलूरमध्येच राहते आणि त्याच्यासोबत जाण्यासाठी ती हट्ट केली, म्हणून तिला तिच्यासोबत पाठवून दिली आणि इशूला घेऊन मी घरी आले. येता थोडासा असा किराणा आणला होता. त्यामध्ये साबण, भांड्याचे साबण, कपडे साबण, तेल, खोबर, थोडेसे तांदूळ, असं थोडंसं जेवढं मला घेऊन येता येईल तेवढंसं सामान मी घेऊन आले होते. कारण घरामध्ये जर किराणा नसेल तर काही सुचत नाही आपल्याला. तर हाऊसवाईफला जेवढं घरामध्ये सामान भरलेलं असतं तेवढा आनंद वाटतो. तर असं थोडंसं लागणारं आपल्या संसाराचं साहित्य मी येताना घेऊन आले होते. तर किराण्याचं किती मस्त असतं ना, तर एखादी पिशवी तुमच्याकडं असेल तर द्या असं म्हणलं तर त्यांनी तर 10 रुपयाची पिशवी, म्हणजे धंदा करणं, व्यापार करणं हे व्यापाऱ्यालाच जमतं. त्यासाठी म्हणून तर ते असे श्रीमंत असतात. तर घरी आल्यानंतर थोडासा किराणा वगैरे भरून ठेवला. स्वयंपाक बनवतच अशा माझ्या पिल्लूचा थोडासा डान्स चालू होता. तर गाणं लागलं होतं आणि ती स्वतःच गाणं लावून स्वतःच नाचायला लागली. तिची नाटकी एवढी असतात ना, तर ती घडीत खेळते आणि घडीतच रडायलासुद्धा लागते. तर असं करत रात्रीची वेळ झाली आणि शर्वरीला अशी वाफ देण्यासाठी डॉक्टरांनी औषधं दिली होती. वाफेची मशीन तर माझ्या घरीच आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा इशूला निमोनिया झाला होता तेव्हा माझ्या आईने मशीन ती विकतच आणली होती. तर ती मशीन आजही घरात आहे. तर ती मशीन खूप उपयोगी पडते. लहान मुलं जर असतील ना तर नक्की आपण ठेवायलाच पाहिजे, कारण अशा थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे हे होतच राहतात. दुसऱ्या दिवशी सकाळची सर्व कामं आवरल्यानंतर आज जायचं होतं घरच्या शेतीमध्ये कामाला. तर घरच्या शेतीकडे जायचं म्हणलं तर आता ह्या मुलींना तर घरी बसतच नाही. तरीही तिला थोडंसं खाऊ वगैरे घातलं. ती यावेळेस ना दरवेळेस हातानेच खाते, पण यावेळेस खूप नाटकी करायला लागली आणि मला तूच खाऊ घाल, कारण तिला समजलं होतं की आता मम्मी शेताकडे चालले, म्हणून ती मला परेशान करायला लागली. ती माझ्याकडं बघतच होती. मी तिला थोडंसं चकवा देऊन बाहेर अशी थैली घेऊन निघाले, तर ती पलंगावरती उतरून लगेच माझ्या मागं पळत आली, कारण तिला कळालं ना की मम्मी आता जाते. मी पुन्हा ती थैली तशीच माझी दरवाजामध्ये ठेवली आणि आतमध्ये येऊन बसले. असं तसं करत तिला थोडंसं खेळवत आम्ही दोघांनीही तिला चकवा देऊन पुन्हा निघालो घरी. माझे छोटे तिचे अंकल होते, तर ते त्यांना सांभाळत होते. तर असं आमचं शेत काही जास्त दूर नाही, पण तरीही लवकर जावं यासाठी आम्ही गाडी घेऊनच निघालो. तर हे आहे आमच्या गावापासलंच एअर हाऊस. ह्याच्यामध्ये असते हे धान्याचं कोठार आहे, मोठं कोठार आहे. आपण म्हणेल तेवढे धान्य ह्याच्यात ठेवतो. तर बरेचसे मोठे मोठे व्यापारी याच्यामध्ये धान्य साठवून ठेवत असतात, कारण जर मालाला भाव नसेल तर ते विकत नाहीत आणि साठवून ठेवून जेव्हा त्या मालाला भाव येतो तेव्हाच ते विकायला काढतात. असे ही 2-3 कोठारे आमच्या गावामध्ये आहेत. गाव खूप छोटंसं आहे, पण शेती एवढी भरपूर आहे ना की खूपच 30-30 एकर 70 एकरपर्यंत एका पाटलाला इथं शेती आहे. तर इथं उपाशी कोणीही राहू शकत नाही, कारण शेतीची कामं एवढी लागतात ना की आपण वर्षभरही बसून नाही राहू शकत. आणि मंजुरीही खूप तशीच आहे, 300 ते 500 रुपये दिवसभराचे पडत असतात. असं तसं करत आम्ही शेतामध्ये आलो आणि ही होती शेताचं धुरा. जे धुऱ्यासाठी भांडणं होतात ना, तिकडून धुरा आणला इकडून धुरा आणला, हाच आहे तो धुरा. तर ही शेतीमधली पिकं आमची कारभारी मला सांगत होती की कोणत्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं सोयाबीन टाकलेलं आहे. तर शरूचे पप्पा ना शेतीतलं त्यांना भरपूर कळतं. मलाही हळूहळू आत्ता समजायला लागले, पण ते सांगत असतात. असा हा पाण्याची थैली, शेताचा युनिफॉर्म, अशी ही असलेली थैली
त्यामध्ये डब्बा हे त्यांच्या हातात दिला आणि मी मोबाईल मागे घेऊन थोडा छोटा शूट करायला लागली. त्यांना जास्त आवडत नाही म्हणून मी थोडासा शूट त्यांना त्यांचा घेत असते. तर कसं आलं आहे आमचं सोयाबीन तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर हा मधला दुरा आहे, हा आम्ही कौल केलेलं शेत आहे आणि असं तसं करत आम्ही पोचलोच घरच्या शेतामध्ये. तर हे आहे आमचं घरचं शेत. लगेच घातला युनिफॉर्म. तर युनिफॉर्मशिवाय त्या शेतीत काम जमत नाही, कारण कलर तर एवढा येतो कपड्यांना की सांगताच येत नाही. थोडा वेळ काम केल्यानंतर लगेच घरून फोन आला की ईश्वरीबाई राहत नाही. लगेच तिचे पप्पा गेले आणि घेऊन आले आणि त्याच्यासोबत घेऊन आले अशा शेंगा. शेंगा आणल्या म्हणजे काय, तिला तर खायची असते दाई, तर लगेच ती खायला लागली दाई. तेही असं फिरत फिरत खात होती. आणि इथं होता एक डब्बा. त्या डब्याचं ज्याच्यामध्ये भात आणि भाकरी घेऊन आली होती, त्या डब्याचं ढक्कन ती घेऊन खेळायला लागली. तर असंही सतवत होती. तिला माहिती झालं की पप्पा मम्मी शेताकडं गेली तर ती नक्की लगेच रडायला लागली आणि तिला आणूनच सोडावं लागलं. त्यानंतर असे तिचे पप्पा थोडंसं वाकूनच निंदायला लागले. त्यांनाही जास्त बसून काम होत नाही, त्यामुळे ते वाकून असं थोडंसं निंदायला लागले होते. कोळपे मारण्यासाठी ते आले होते, पण ईश्वरी बसत नव्हती म्हणून त्यांनी. तर असं तसं करत झाल्यानंतर पावसाचा अंदाज बघून शरूचे पप्पा म्हणले की आता पाऊस नक्की येणार, तर आपण घरी जाऊया. आणि ईश्वरी पण सोबत होती. भिजली तर तिलाही सर्दी जास्त होईल, त्यासाठी आम्ही घरी आलो. आणि त्यांचा अंदाज खराच निघाला. घरी आल्यानंतर 1-5 मिनिटांनी लगेच पाऊस पडला आणि असा पाऊस पडला की खूपच मोठा एकदम पाऊस आला. आणि त्यानंतर असा निघाला इंद्रधनुष्य. तर ह्याचं थोडंसं शूट मी घेतला होता. कसा दिसतोय, ह्याला आपण रेनबो म्हणतो, आपण मराठीमध्ये इंद्रधनुष्य. लवकरात शब्द तो जिभेवर येणारा म्हणजे रेनबो. इंद्रधनुष्य हा कमी लोक म्हणत असतात. तर रेनबो म्हणजे हे मुलांनासुद्धा समजतं. एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही अभ्यास बंद केला आहे का, कारण मी अभ्यासाचे व्हिडिओ शूट जास्त करत नाही का. दिवसभराचे कामाचे तेवढे करते, पण अभ्यास मोबाईलमधूनच जास्त करत असते. तर ट्रिक्सचे व्हिडिओ वगैरे बघत असते, कारण क्लास कोणताही लावलेला नाही. त्यामुळे मोबाईलमध्ये जे यूजफुल असे व्हिडिओ वाटतात मी सेव्ह करून ठेवते आणि त्याचाच अभ्यास मी रात्रीला जास्त करत असते. तर सकाळी करते, त्यानंतर जसं वेळ मिळेल तसं करते, पण जास्ती तर रात्रीलाच होत असतो आणि पहाटे, कारण रात्रीलाही तेवढं जमत नाही. एखादी वेळेस जर कामाला उशीर झाला तर थकवा जर जास्त आला असेल तर त्यामुळं मग रात्रीला वेळ असेल तर करते, नाही तर मग लवकरच झोपून घेऊन सकाळी लवकर उठून अभ्यास करते. म्हणजे जसं मॅनेज होईल, कारण एका गृहिणीला जबाबदाऱ्याही तशाच असतात. जबाबदाऱ्या, घरची मुलं, घरची कामं, त्यानंतर ह्यातच आपला वेळ जात असतो. तर तरीही त्याच्यातूनही आपल्यासाठी जर वेळ वाचवायचा असेल, काहीतरी मिळवायचं असेल तर त्याग हा करावाच लागतो. त्याग हा यशासाठी करावाच लागतो. जेवढं मोठा त्याग असेल तेवढं मोठं यश असेल. तर मी अभ्यास काही बंद केलेला नाही आहे, पण त्याच्यासाठी अभ्यासाचे व्हिडिओ मी जास्त शूट करत नाही आहे. तर इथून मी तुम्हाला जर असं टाकावं असं वाटत असेल तर नक्की छोटे व्हिडिओ टाकेल. यानंतर एका ताईंनी कमेंट केली की अंगणवाडी मुख्य सेविकेची जी बुक लिस्ट आहे तर तुम्ही टाका. तर त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करेल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमच्या या छोट्याशा सबस्क्रायबरने, लाईकने मलाही मोटिवेशन मिळते. तर एकही जरी सबस्क्रायबर वाढला तर मला एवढा आनंद होतो की मी तो तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुमच्या माझंही मोटिवेशन तुम्हाला कसं वाटते तर तुम्ही मग नक्की कमेंट करून सांगा. माझी ही छोटीशी सुरुवात, माझ्या ह्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून मी यूट्यूबचा प्रवासही सुरू केलेला आहे. तर या प्रवासामध्ये मला नक्की सपोर्ट करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर बरेच अभ्यास मी बंद केलेला नाही आहे, अभ्यास माझा चालूच आहे आणि तुम्हीही चालूच करा. कोणतेही कारण देऊ नका, कारण वेळ जेवढा मिळतो तेवढ्यातच आपल्याला तयारी करायची असते. कारण लग्नानंतर जबाबदाऱ्या तशा असतात. तर या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करूनसुद्धा आता मी तर वर्किंग वुमन आहे. तर तुम्ही जर घरी असाल तर तुम्हाला जास्त वेळ मिळू शकतो. मला घरची कामं प्लस शेतातली माझी कामं, त्याच्या दोन्हीतूनही वेळ मला काढावा लागतो आणि मिळतो त्या वेळेमध्येच मी स्टडी करण्याचा प्रयत्न करते. तर तलाठी भरतीच आता MPSCकडे गेली तर त्याचा सिलेबस थोडासा हार्ड जाते. तरीही सरळ सेवेमार्फत जेवढ्या एक्झाम निघतात तेवढ्या आपण
त्याचा सिलेबस थोडासा सोपा आहे तलाठीच्या अकॉर्डिंग, तर आपण नक्की तयारी करू शकतो. तर तुम्हाला कोणत्या पोस्टची आवड आहे, तुम्हाला कोणतं काम करायला आवडतं, आवडीवर आपलं स्वप्न हे ठरलेलं असतं. तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला रस यायला पाहिजे. तर आवड असेल तर माणूस रात्र जागूनसुद्धा तो अभ्यास किंवा मग कोणतंही काम करू शकतो. तर बेस्ट आपल्याला जर नावी व्हायचं असेल तरीही तो त्या आपल्या शहरातला बेस्ट नावी असला पाहिजे. तसंच हे आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी आपला हट्ट, आपली जिद्द, आपली आकांक्षा केवढी आहे यावरच डिपेंड असतं. तर मी बंद केलेला नाही आहे, तर अभ्यास माझा चालूच आहे. तर आज तुमच्या म्हणण्यानुसार छोटासा व्हिडिओ शूट केला होता. तर कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.